टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज राज्यातल्या खनिकर्म विभागाचा आढावा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी या ठिकाणी घेतला। आमच्या विभागामार्फतचं सविस्तर सादरीकरण मी आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर केलं आणि खानपट्टे हे जे काही या ठिकाणी आयडेंटिफाय झालेले आहेत, ज्यांच्या एनओसी समजा पर्यावरण विभागाच्या, वन विभागाच्या, वन्यजीव विभागाच्या प्राप्त करायच्या आहेत, त्याच्यासाठी केवळ त्या खानपट्टाधारकाला जबाबदारी न देता शासकीय यंत्रणांनी सुद्धा त्या एनओसीज वगैरे प्राप्त करण्यासाठी स्थानिक पातळीवरती मदत करावी, कोऑर्डिनेशन करावं, अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात। जे काही खानपट्टे आपल्याला या वर्षभरामध्ये तातडीनं चालू करता येतील ते खानपट्टे तातडीनं चालू करण्यासाठी दर महिन्याला खनिकर्म मंत्र्यांनी त्याचा आढावा घ्यावा आणि डायरेक्टर जे आमचे खाली आहेत महासंचालक खनिकर्मचे त्यांनी आणि सचिव स्तरावरती दर 15 दिवसाला त्याचा आढावा घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या वित्तीय वर्षामध्ये जास्तीत जास्त खानपट्टे प्रत्यक्ष मायनिंग चालू करतील अशा पद्धतीनं कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी आमच्या विभागाला दिलेले आहेत। सर, काल एका महिला तहसीलदाराला मारहाण झालेली होती, असं गौण खनिज चोरून नेणाऱ्या लोकांवर हल्ला, लोकांची तपासणी करायला ते रात्री गेल्या होत्या, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। काल सभागृहामध्ये तो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता, त्याबद्दल काय कारवाई? या बाबतीत चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। अशा पद्धतीनं सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। विशेषतः महिला अधिकारी जेव्हा अशा पद्धतीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यावर जर अशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर सरकार त्याच्यात कठोर कारवाई करेल। पुन्हा काही नवीन व्हिडिओ काढलेले आहे ज्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या गावखेड पातळीवर आहे, तिथं गावातले गुंड जाऊन तिथल्या लोकांना त्रास देत आहेत, सुरक्षा रक्षकांना मारहाण करतायत। अशाच एका सुरक्षा रक्षकाला तिथल्या मारहाण झाली आहे, तो हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहे। या संदर्भामध्ये जर तिथं स्थानिक पोलीस अधीक्षकांच्याकडं किंवा स्थानिक पोलीस यंत्रणेकडं अशा पद्धतीनं जर कोणी त्रास देत असेल, अशा लहान उद्योजक असू दे, मोठा उद्योजक असू दे, लहान व्यावसायिक असू दे, मोठा व्यावसायिक असू दे, कोणालाही अशा पद्धतीनं खंडणीसाठी धमकावणं किंवा पैसे मागण्यासाठी दमदाटी करून मारहाण करणं अशा प्रकार बिलकुल खपवून घेतले जाणार नाहीत। जर तक्रार आली संबंधित माणसाची तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस अधीक्षकांना किंवा पोलीस आयुक्तांना निश्चित आदेश दिले जातील की त्याच्यावर चौकशी करून कडक कारवाई करा। ओके। सतीश भोसले जे बीडमधलं प्रकरण आहे, सतीश भोसले यांच्या घराची झडती जाहीर करण्यात आली आहे, काही हत्यारं आणि जनावरांचं मांस जे आहे ते सापडल्याची पोलीस कारवाई करतील। असं जर काय आढळलं असेल पंचनाम्यामध्ये किंवा पोलिसांच्या झडतीमध्ये तर त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई केली जाईल। पुण्यात 3 ते 4 घटना आज त्याच्यावर आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। पुण्यामध्ये दुष्कृत्य करणाऱ्या जो कोणी व्यक्ती आहे, महिलांना किंवा समाजाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीनं भर रस्त्यात ज्यांनी वर्तन केलेले त्याची सगळी चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल। 4 ते 5 घटना बाहेर करण्यात आलं। शक्ती कायद्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे। केंद्र सरकारला त्याच्यामध्ये अधिक कडक काही बाबींचा समावेश किंवा कलम त्या ठिकाणी त्याच्यात समाविष्ट करायचे आहे। शक्ती कायदा हा देशातला असा कायदा असेल की इथून पुढं तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर महिलांवर अन्याय अत्याचार, महिलांवरती अशा पद्धतीनं कोणी दादागिरी किंवा दमदाटी किंवा अन्याय अत्याचार करण्याचं धाडस करणार नाही। इतका कडक शक्ती कायद्याचा मसुदा राज्य सरकारने यापूर्वी तैयार केलेला आहे। लवकरच त्याच्यावरचा निर्णय होईल। सर, आज महिला दिवस के मौके पर मध्य प्रदेश में मुख्यमंत्री मोहन यादव ने ये ऐलान किया है कि जो जबरन धर्मांतरण करवाएगा उसको फांसी की सजा दी जाएगी। फांसी की सजा का प्रावधान जो है ऐलान कर दिया गया है। नहीं, ये मध्य प्रदेश सरकार का जो भी निर्णय है हमने देखा नहीं है। वो माननीय मुख्यमंत्री महोदय मध्य प्रदेश जिनका वो स्टेटमेंट है वो देखना पड़ेगा, वो पूरी तरह से अध्ययन करना पड़ेगा। वो देखने के बाद हम उस पर बात करेंगे। लेकिन
किसी को भी ऐसा जबरन धर्मांतर किसी और व्यक्ति का उसका मजबूरी का फायदा उठा के किसी को भी ऐसा मजबूरन धर्मांतर करने का प्रावधान नहीं है। जो भी कोई ऐसा करेगा उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। राहुल गांधी कहते हैं कि कांग्रेस पार्टी में कई बब्बर शेर हैं, लेकिन वो चेन से बंधे हुए हैं। बीजेपी की कांग्रेस पार्टी में गुजरात दौरे पे थे राहुल गांधी, उन्होंने कहा कि हमारे पास कई बब्बर शेर है, लेकिन वो बीजेपी की चेन से बंधे हुए। आधे लोग तो ऐसे हैं जो बीजेपी के साथ मिले हुए, इसलिए गुजरात की हाल स्थिति संगठन की कांग्रेस की खराब। तो ये उनके अंदर की बात है ना, उनके नेतृत्व में ऐसे लोग कैसे बन सकते हैं? उनको खुला करना चाहिए राहुल गांधी जी ने। अगर राहुल गांधी जी ऐसा स्टेटमेंट करते हैं कि हमारे लोगों को जकड़ के रखा है, तो जिनको जकड़ के रखा है उनको खुला करने का जिम्मेदारी पार्टी के नेता की होती है, पार्टी के प्रमुख की होती है। पार्टी के प्रमुख ने फील्ड में आके जिनको भी अगर ऐसा लगता है कि उनके लोगों को जकड़ के रखा है, उनको मैदान में आके जकड़ मुक्त करना चाहिए। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।